नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत. बघा, हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर होतो? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? नकाशामध्ये बघा पर्वतीय प्रदेश दाखवण्यासाठी तपगिरी या रंगाचा वापर होतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारलाय, भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त गेलेलं आहे? तर भारताच्या बघा मध्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, लोणार लोणार या सरोवराची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे? बघा, सर्वांना माहीत आहे लोणार सरोवर कोठे आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. बघा, याची निर्मिती बघा उल्कापात या कारणामुळे झाली, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जगामधला सर्वात मोठा खंड कोणता असेल? बघा, जगामधला सर्वात मोठा खंड बघा या ठिकाणी आशिया हा या जगातला सर्वात मोठा खंड आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. ऑस्ट्रेलिया जगामधला सर्वात लहान खंड आहे. बघा, जगामध्ये एकूण या ठिकाणी 7 खंड आहेत. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पाचवा बघा, का गोबीचे वाळवंट विचारले, खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, गोबीचे वाळवंट कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. गोबीचे वाळवंट हे चीन या देशामधले वाळवंट आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, अतिशय थंड हवामानाचा प्रदेश अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणून खालीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. टुंड्रा प्रदेश या ठिकाणी अतिशय थंड हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. टुंड्रा प्रदेश, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 काय विचारलाय, वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? बघा, वातावरणाच्या ठिकाणी काही थर असतात, तर वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर तपांबर बघा वातावरणाच्या सर्वात या ठिकाणी खालच्या थराला तपांबर स्तर असे म्हणतात. याच बघा थरामध्ये तपांबर या स्तरामध्ये ढग आणि वाऱ्यांची बघा निर्मिती होत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8वा बघा, काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? बघा, सोपा प्रश्न आहे. ऑक्सिजन बघा या वायूमुळे प्रदूषण होत नाही, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 काय विचारलाय, प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो? आता प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण बघा या क्रियेच्या वेळी विचारले, कोणता वायू उत्सर्जित केला जातो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, ऑक्सिजन बघा हा वायू या ठिकाणी प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन हा वायू या ठिकाणी उत्सर्जित म्हणजे बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन हा वायू ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, चिल्का हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, चिल्का हे भारतामधलं एक प्रमुख बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. बघा, चिल्का मागील बघा परीक्षामध्ये काय प्रश्न होता, खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? आता बघा, चिल्का हे भारतामधलं एक प्रमुख खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये असेल? चिल्का हे खाऱ्या पाण्याचं सरोवर ओरिसा राज्यामध्ये आहे. पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र व मागील बघा झालेले सर्व पेपरचे PDF सर्व बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF उत्तरासोबत आहेत. ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, भारतामध्ये विचारले कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे?
आता वन क्षेत्र म्हणजे जंगल क्षेत्र. भारतामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र कुठं आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं? सांची. सांची हे बौद्ध स्तूप खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे सांची हे बौद्ध स्तूप आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असेल? मध्य प्रदेश या राज्यामध्ये सांची हे बौद्ध स्तूप आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी बघा महत्त्वपूर्ण कलमे पाठ करून ठेवायचे आहेत. यावर बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. समानतेचा अधिकार याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कलम 14 ते 18 यांच्यामध्ये बघा समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 14 ते 18 मध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. औद्योगिक क्रांतीला सर्वात पहिल्यांदा सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती? औद्योगिक क्रांतीचं माहेरघर बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर कोणत्या देशाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे? इंग्लंड बघा या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीला बघा सुरुवात झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? सन 1945 या वर्षी संयुक्त राष्ट्र या संघटनेची स्थापना झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पावसा पडत असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचा पावसा पडत असतो? बघा IMP प्रश्न आहे. तर विषुववृत्तीय बघा प्रदेशामध्ये आरोह या प्रकारचा बघा प्रामुख्याने पाऊस पडत असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 17वा काय विचारलाय? जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क उत्तराखंड राज्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग कोणतं कलम आहे? बघा सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. राष्ट्रपतींचा महाभियोग कलम कोणता असेल? राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 मध्ये आहे. राष्ट्रपतींचा दयेचा अर्ध कलम 72 मध्ये आहे. बघा सर्वांनी पाठ करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 बघा काय विचारलाय? सन 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1857च्या उठावामध्ये बघा दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर बहादूर शाह जफर यांनी बघा दिल्ली येथील उठावाचे त्यांनी नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा काय विचारलाय? महात्मा गांधी यांनी चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी बघा चंपारण्य हा सत्याग्रह सन 1917 या वर्षी केला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? सर्वांनी सांगायचे बघा सन 1904 मध्ये. सन 1904 मध्ये स्वातंत्र्य विदा सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचं लेखन कोणी केले? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. सूर्यास्तानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे वाहतात? बघा त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? सूर्यास्तानंतर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे प्रामुख्याने वाहतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. सूर्यास्तानंतर बघा प्रामुख्याने पर्वतीय वारे वाहतात. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? खालीलपैकी कोणत्या हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया या ठिकाणी मंदावते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. थंड हवामानामध्ये या ठिकाणी बाष्पीभवनाची क्रिया या ठिकाणी मंदावत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भूदल बरोबर जनरल. बघा भूदल बरोबर जनरल आहे तर वायुदल बरोबर काय येईल? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे?
भूदल बरोबर जनरल आहे, तर वायुदल या ठिकाणी एअर चीफ मार्शल यायला पाहिजे, एअर चीफ मार्शल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सागर जलाची शारता खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये मोजतात? सागर जलाची शारता विचारले कोणत्या उपकरणामध्ये मोजतात, याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. तर हायड्रोमीटर बघा, या एककामध्ये सागर जलाची शारता या ठिकाणी मोजतात, हायड्रोमीटर. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? आता जागतिक व्यापार संघटना म्हणजेच काय, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. बघा परीक्षेमध्ये काय प्रश्न असतो, WTOचं मुख्यालय कुठं आहे, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? दोन्ही बघा या ठिकाणी एकच आहेत. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पृथ्वीच्या पृष्ठभागावरलं सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं असेल? विषुववृत्त पहा, सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी काय विचारल्या, माजुली. माजुली हे जगामधलं सर्वात मोठं नदीमधलं बेट आहे. नदीमधलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? माजुली आहे. तर कोणत्या नदीच्या पात्रामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे ब्रह्मपुत्र या नदीच्या पात्रामध्ये माजुली हे जगामधलं सर्वात मोठी नदीचं बेट आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 30 बघा काय विचारलंय, प्रतियोगी सहकारिता. प्रतियोगी सहकारिता हे खालीलपैकी कोणाचे धोरण होते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेलाच प्रश्न आहे. प्रतियोगी बघा सहकारिता हे धोरण लोकमान्य टिळकांचे या ठिकाणी धोरण आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यमुना पर्यटन. यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली? आता सर्वांनी सांगायचं, यमुना पर्यटन बघा मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी बाबा पदमनजी बघा यांनी लिहिलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारत कृषक समाज. भारत कृषक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे, भारत कृषक समाज बघा यांची स्थापना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी काव्याचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर भासी मर्ढेकर बघा यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नाबार्ड बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? नाबार्ड बँक बघा सर्वांना माहीत आहे. नाबार्ड बँकेची स्थापना बघा याचं उत्तर काय असेल, सन 1982 बघा या वर्षी नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं असेल? आंतरराष्ट्रीय न्यायालय बघा सर्वांना माहीत आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय बघा हेग. हेग कुठं आहे? हेग बघा नेदरलँड या देशामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे? हेग, नेदरलँड. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? आता महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? दमनगंगा, तेरेखोल, कावेरी, कृष्णा. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे बघा. तेरेखोल ही नदी काय आहे? महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी तेरेखोल नदी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता असेल? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. सोपा प्रश्न आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? बघा हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, मागील परीक्षामध्ये होता. जीविताची हमी कोणते कलम देते? तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे, कलम 21 बघा या ठिकाणी जीविताची हमी देते, व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देते. कलम 21 बघा हा IMP प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत? आता याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. मार्गदर्शक बघा तत्वे ही आयर्लंडच्या बघा राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नवजवान भारत सभा. नवजवान भारत सभा ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? नवजवान भारत सभा बघा ही संघटना भगतसिंग यांनी स्थापन केलेली संघटना आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नेमणूक करतात? आता वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. या ठिकाणी काय विचारले? वित्त आयोग, द फायनान्शियल कमिशन ऑफ इंडिया. फायनान्शियल कमिशन जे बघा आपलं वित्त आयोग असतो. वित्त आयोगाची बघा कलम 280 मध्ये या ठिकाणी वित्त आयोगाची स्थापना केली. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भगीरथी व अलकनंदा. भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? सर्वांनी सांगायचे पहा. भगीरथी व अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? योग्य उत्तर काय पाहिजे? गंगा नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले पेरियार हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार अभयारण्य कुठं असेल? पेरियार बघा पेरियार हे अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. रबर उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? रबर उत्पादनामध्ये बघा देशामध्ये केरळ हे राज्य या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, मीनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठं असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईला आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा हैदराबाद या ठिकाणी आहे. मीनाबक्कम बघा चेन्नईला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, एक्झाम वॉरियर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? एक्झाम वॉरियर सर्वांनी सांगायचं. एक्झाम वॉरियर बघा हे पुस्तक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. एक्झाम वॉरियर बघा हे पुस्तक नरेंद्र मोदी यांनी बघा लिहिलेलं हे पुस्तक आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गुरुकुंज आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? सर्वांनी सांगायचं आहे. गुरुकुंज बघा या आश्रमाची स्थापना बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज या आश्रमाची बघा त्यांनी स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रीय गणित दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आपल्याकडे बघा राष्ट्रीय गणित दिवस असतो. केव्हा असतो आपल्याकडे? राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबरला या ठिकाणी राष्ट्रीय गणित दिन असतो. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते? नर्मदा ही नदी बघा नर्मदा नदी बघा महाराष्ट्राच्या बघा उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते. नर्मदा नदीचं उगमस्थान कोणतं असेल? बघा अमरकंटक मध्य प्रदेश. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा ही नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन बघायचं योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर झारखंड बघा या राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन होत असते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी संदेश वहनासाठी बघा खालीलपैकी कोणत्या थराचा वापर होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा पण. संदेश वहनासाठी बघा प्रामुख्याने आयनांबर या थराचा या ठिकाणी वापर होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय पठारावरची सर्वात या ठिकाणी लांब नदी कोणती आहे? बघा या ठिकाणी प्रश्न काय विचारला? भारतीय पठारावरची सर्वाधिक लांबीची नदी कोणती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 गोदावरी नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते पठाराला खनिज संपत्तीचे पठार असे म्हणतात? बघा आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्व बघा या ठिकाणी IMP प्रश्न आहेत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला 1 लाईक बघा सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. बघा खनिज संपत्तीचे पठार म्हणजे छोटा नागपूर या पठाराला या ठिकाणी खनिज संपत्तीचे पठार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी छोटा नागपूरला खनिज संपत्तीचे पठार असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणते कलम बघा हे संविधानाचा आत्मा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते कोणते कलम हे संविधानाचा आत्मा आहे? संविधानाचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणतात? बघा कलम 32ला असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कलम 32 संविधानाचा आत्मा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचं उद्दिष्ट काय आहे? सर्वांनी सांगायचं आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचं उद्दिष्ट काय असेल? बघा मानवी हक्क संरक्षण. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा,
प्रश्न क्रमांक बघा 27 या ठिकाणी काय विचारलं आहे, जांभी मृदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडत असतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभी मृदा आढळत असते. बघा, रत्नागिरी आणि बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जांभी मृदा आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पॅथेरा टायग्रिस. पॅथेरा टायग्रिस हे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचं शास्त्रीय नाव आहे? पॅथेरा टायग्रिस. बघा, पॅथेरा टायग्रिस कोणाचं नाव आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे बघा हा पण. पॅथेरा टायग्रिस या ठिकाणी वाघाचं या ठिकाणी हे नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय असतो? आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत काय असतो? कर्बोदके असतात पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे महा-टी-ई-टी बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी, मागील बघा झालेले प्रश्नाचे PDF, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.